नमस्कार मंडळी, मी गुरु पाताडे लाईफस्टाईल कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर तुमका पाठी दिसत असत की आज हा आमच्या गावात नाईट क्रिकेटची स्पर्धा जवळजवळ 1 लाखाच्या किंवा 5 लाखाच्या टुर्नामेंटला जसं आयोजन असतं त्या प्रकारचं आयोजन आहे बघा। परंतु मित्रांनो, ही स्पर्धा फक्त कासार्डे गाव मर्यादित म्हणजे फक्त वाडी मर्यादितच आहे, वाडी आणि एवढा ह्या टुर्नामेंटला भव्य स्वरूप दिलेला की माझ्याकडे ह्याच्याबद्दल काही शब्दच नाहीत। तर गेले 10 दिवस, गेले 10 ते 15 दिवस आमचे पोरं गेले 10 ते 15 दिवस आमच्या कासार्डे गावात अशी एक जत्रा असता ना, जत्रेची कशी तयारी असता त्या टाईपमध्ये इकडे तयारी चालू। तो आपापल्या प्लेयरांका म्हणजे जो तो मुंबई म्हणा, पुणे म्हणा, आउटसाइड जो खई असतो त्या प्लेयरला जो चांगलं खेळता त्या प्लेयरला तो प्लेयर आपल्या टीममध्ये कसं खेळत ह्याचाच विचार केला ना। आणि ज्या प्रत्येक टीमने एक चांगली टीम बनवण्याचा प्रयत्न केला ना, तर आपली ही स्पर्धा खूप एक्साइटमेंट होणार। तर तुम्ही ही स्पर्धा म्हणजे आता लाईव्ह हा टेनिस क्रिकेटला, तरी पण मी माझ्या नजरेतनं तुमका या स्पर्धेचा स्पर्धेचो एक मी व्हिडिओ बनवतोय। तर ह्यो व्हिडिओ कसं वाटलो तो माका तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। सोबत वैभव घाडी उत्तर गावठाणचे प्लेयर आहेत, ते पण एक उत्कृष्ट ऑलराऊंडर प्लेयर आहेत। तर त्यांना आपण विचारूया या टुर्नामेंट बद्दल। तर वैभव, तुका या टुर्नामेंट बद्दल म्हणजे काय म्हणूचा, कसा वाटता? जबरदस्त कासार्डे गावात एकदम वाडी मर्यादित प्रथमच त्यांनी भरले नाही आणि जे आयोजन केले नाही, आउटफिट दिसत असत व्हिडिओ केला असत जबरदस्त पैकी एकदम म्हणजे काय ते अप्रतिम शब्दच नाही। आणि आपण आपल्या फक्त कासार्डे गावासाठी ह्याच्यात कासार्डे गावाच्या बाहेरचा प्लेयर एकही खेळणार नाही बघा। आयोजन काय आहे जबरदस्त म्हणजे आमच्यासाठी ही एक पर्वणी, आमच्यासाठी ही एक जत्रा, बरोबर ना? जबरदस्त एक नंबर। त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आमका ह्या नाईट स्पर्धेक खेळूक दिल्याबद्दल। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मिस्टर अमित दोरे पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी सन्माननीय प्रदीप देऊळकरजी सर यांचा स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होत आहे। प्रसिद्ध समालोचक प्रदीपजी देऊळकर स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होत आहे। मनपूर्वक स्वागत। पहिल्या चेंडूचा दाखवण्याचा हात घेऊन गाडी ठेव सांगतो मोठा फटका ठोकवायचा होता, मात्र बॅट चेंडूचा मी आता गावातले आणि आता आमची बॅटिंग आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, भोजनाची व्यवस्था झालेली आहे आणि भोजन चालू झालेलं आहे। ज्यांना भूक लागली आहे, स्वादिष्ट जेवण जेवायचं आहे, त्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला या। नाग सावंतवाडी 2 बॅट्समन आता जिल्हा परिषद सदस्य संजयजी देसाई साहेब त्यांनी गेली 4 ते 5 दिवस मेहनत घेऊन हे सगळे तयार केलेला हा क्रीडा महोत्सवच आहे कासार्डे गावासाठी। आणि जवळजवळ आता संजय पाताडे सर माझ्याशी बोलत होते की किमान 200 ते 250 मुलं गावामध्ये कार्यरत आहेत आणि ती मुलं या ठिकाणी या मैदानावरती दिसत आहेत आणि याला एकत्र आणण्याचं काम जे देसाई साहेबांनी केलं। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आवळेश्वर तांबळवाडी क्रिकेट संघाला ही फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं। गोलंदाज सेमी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावर पाहायला मिळतोय आणि पहिल्या टप्प्यावरती गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाकडनं पाहायला मिळतोय। तो नाग सावंतवाडी ब क्रिकेट संघ प्रथम टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। राईट आर्म ओव्हर द विकेट अर्थात डावख्या शैलीचा फलंदाज थोडासा उंचीने कमी असलेला चेंडू पूल इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय। एक धाव काढून द्यावी लागेल तरच एका सन्मानजनक धावसंख्येच्या बाजूने वाटचाल करेल, कारण की नॉन स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाची क्षमता मी जवळून पाहिली आहे आणि ती क्षमता मात्र या मोक्याच्या क्षणी हा फलंदाज उठवेल, मात्र त्याला साथ देणे हे तितकंच गरजेचं असेल। मात्र पाहूया मैदानात तर काय होत आहे नेमकं फलंदाजीमध्ये ते साईस्पोर्ट दक्षिण गावठाण संघाकडून। मात्र आदित्य काय गोलंदाजी करतोय, आता मात्र चांगला क्रिकेट, याच प्रकारची फलंदाजी गरजेची असेल। ऋतुराजाला
कारण की फलंदाज दर्शन याला वारंवार स्ट्राईकवर आणणं आणि या चांगल्या चेंडूवर बॅटची कट घेते आहे आणि स्वतः फलंदाज क्रीज सोडून डगआउटचा रास्ता नापताना दिसतोय. चांगली खिलाडी वृत्ती दाखवतोय स्वतः फलंदाज ऋतुराज पराब. अजून एका विकेटचा 5व्या गड्याचं पतन होत आहे. जावं लागेल डगआउटच्या दिशेने, मात्र ऐकत जा सुमधुर संगीत डीजेच्या स्वरूपात. बाद होऊन माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात पाहायला भेटतोय चेतन शेटे. मात्र फलंदाजाचं काम असेल की जो नॉन स्ट्राईकला जो फलंदाज पाहायला भेटतोय त्या नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणणं हे अत्यंत गरजेचं. आता ते काम होताना मैदानात दिसत नाही. फलंदाज येतोय, नंबर लावण्याचं काम करतोय. 5 गडी हे समोरच्या दिशेला परतताना दिसतंय. नाव मला फक्त 11 लावा त्याला नाव मला तुमका ह्या नियोजन कसं वाटला? सुंदर, जबरदस्त, अप्रतिम, जबरदस्त, सुंदर. फलंदाज पाहायला भेटेल तो हवे असलेला फलंदाज प्रतीक्षेनंतर स्ट्राईकवर येतोय. आता मात्र पाहूया हे 2 ओव्हर पाहण्याजोगं असेल, हे समीकरण पाहण्याजोगं असेल. आता मात्र पाहूया दर्शनच्याकडून सर्वांना अपेक्षा असतील. वाईट बॉल, खराब चेंडू, त्या चेंडूची दिशा बदलली आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतोय. असं हायवे तरी करा, असं हायवे तरी करा. पाटला मला जिंकलं हायवे तरी कर काहीतरी. ओमकार, तुका ह्या टुर्नामेंट बद्दल काय वाटतं? नियोजन कसं? अजून काय बोलू शकत नाही, चांगला एक नंबर. आता तू एक मॅच जिंकलंस तर तुका कसं वाटतं? एक मॅच तू जिंकलंस तुका कसं वाटतं? एक मॅच जिंकले हीच मोठी गोष्ट. असा काय? बिचारे हरले, यांच्याबद्दल माका दुःख वाटतं. बिचारे हरले. तुमका कसं वाटतं? म्हणजे आता तुमका ह्या नियोजन कसं वाटतं? हा, मी प्रश्न विचारू जागा उत्तर दिला. नेमके तुम्ही कशा मारलास? आमचा एक बॅट्समन होतो ना, तो जरा आउट ऑफ फॉर्म झाला. कोण बॅट्समनचं नाव काय? नाही आता सांगू शकत नाही. योगी नाही ना. चला, धन्यवाद. याच्यावर जर मोठा फटका लागला असता तर निश्चितच सामन्यामध्ये थोडंसं धावसंख्या वाढवता आली असती. मात्र अगर मगर तरला महत्व नाही. 13 धावा या धावफलकावर पाहायला भेटत आहेत आणि 5 महत्वाच्या विकेट आपल्याला डगआउटच्या दिशेने पाहायला भेटत आहेत. आता मात्र चांगला फटका, खोदून काढलेला फटका, क्षेत्ररक्षक मात्र आहे. तुम्ही पण एक मॅच जिंकलास ना? जिंकून कसं वाटतं? एकदम मस्त, भारी वाटतं. म्हणजे हा नियोजनामध्ये काय म्हणतो तू? नियोजन एकदम भारी केला नाही, एकदम मस्त. म्हणजे उद्या मग वाटतं तुमची आणि आमची मॅच होणार? बघूया, गाडीत तर काय बाराच आपलीच होणार आणि कोणाची होणार? लगाम लावलाय, मात्र तो लगाम उडलेला. आता आवडण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणाऱ्या भुकले पारकरवाडी कुमारवाडी संघाकडून होतोय. चांगला चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. मात्र एकच लावले या चेंडूवर एका धावेने सागिब लावून. महावीर, तुका जिंकून कसा वाटला? खूप आनंद, लवकर चांगली, एक नंबर. तुझं म्हणणं काय? व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट? आय थिंक दॅट बोल इंग्लिश मध्ये. बोल. I think that this is the first time we are having this tournament, the night cricket, for these players from our own locality. So it's a big opportunity for them to go ahead to have an experience about that. Okay, thank you. धन्यवाद. उद्या तर काय होत काय नाही होत काय माहित नाही.
मैदानात दाखवलं गेलं ते साईस्पोर्ट दक्षिण गावठण संघाकडून आणि याच मैदानावर सातत्याने प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस असली तरी मैदानात काम त्यांच्याकडून. स्पर्धेबद्दल तुमचा काय मत आहे? एक नंबर, उत्कृष्ट नियोजन आयोजन, देसाई साहेबांचं भारी, एक नंबर. ओके, धन्यवाद. स्पर्धेबद्दल तुला काय वाटतं? मस्त आयोजन नियोजन. आणि तुम्ही एक मॅच जिंकला, तुमची टीम एक मॅच जिंकली, त्याबद्दल तुझं काय म्हणणं? अभिनंदन. कोणाचा? टीमचा. कोणाच्या? आयुष्यात. ओके ओके, धन्यवाद. व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट? माका इंग्लिश येत नाही. हां, आता आमच्यासोबत आमच्या तांबळवाडी संघाचे भावी कॅप्टन श्रेयस इंदुलकर. तर आपण आता त्यांना विचारूया ह्या स्पर्धेबद्दल. तर श्रेयस, तू आता एक मॅच खेळलंस, तू जिंकलंस, तर तुका ह्या स्पर्धेबद्दल किंवा तुझ्या त्या मॅचबद्दल तुला काय वाटतं? नाही, स्पर्धेचं आयोजन एक नंबर केलं आहे. आमचे कासार्डे गावचे संजयजी देसाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. एक नंबर आयोजन केलं आणि कासार्डे गावातील खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म संधी दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार. तुला बॅटिंगला जाताना जो बॅटिंगला गेलंस तेव्हा तुला काय वाटला? केवढं प्रेशर होतं तुझ्या मनावर? प्रेशर तर खूप होता, कारण की 2 ओव्हरमध्ये रन्सच झाले नव्हते. त्या कारणामुळे प्रेशर तर खूप होता आणि नाईट क्रिकेट खेळण्याचा अनुभव पहिल्यांदा मी घेतो. त्या कारणामुळे थोडंसं दडपण माझ्यावरही होतं. ओके, आता तुमची टीम जिंकली आहे, तर तुमच्या टीम बद्दल तुमचं काय मत आहे? आमची टीम जिंकली म्हणजे सर्वांच्या प्रयत्नाने चांगली फिल्डिंग, बॉलिंग चांगली केली, फलंदाजी सुद्धा एक नंबर केली. तुला फलंदाजी कोणाची आवडली? फलंदाजी मला सागर आणि बंड्याची आवडली. गोलंदाजी सगळ्यांनीच गोलंदाजी चांगली केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे आणि मला खूप आनंद होत आहे की आम्ही पहिला सामना जिंकला. ओके, धन्यवाद. हे माझे भाऊजी ओझरमोरनं मॅच बघू गेलेत आणि मला वाटतं माझं भाऊ पण दिसतं तिकडे. हे काय इकडे पब्लिक सगळं एन्जॉय करतात, मस्त थंडा बिंडा पितात. तर आपल्यासोबत आता कुणाल लॉलीपॉप खाता. कुणाल, तू काय स्पर्धेबद्दल काय वाटतं? लॉलीपॉप तू खा, पण स्पर्धेबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे हा नियोजन तुला कसं वाटला? एक नंबर. आयोजनापेक्षा बाहेर आम्हाला जे एन्जॉय करायला जे आयोजन दिलं आहे ते एक नंबर आहे. बाहेर म्हणजे आयोजन आणि नियोजन म्हणजे हे चिकन काय लॉलीपॉप आणि हा काय हेल आमका काय हा मग दे ना आमका. अरे आमका हां, चला, हे तुम्ही आम्हाला हेल दिल्याबद्दल धन्यवाद. चला, आता मी जरा बाकीची शूटिंग करतोय. काय ओळखलं येत नाही मी काय म्हणतोय आता तुमका ह्या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल काय वाटतं? म्हणजे लाईटचा अनुभव मिळाला. म्हणजे पहिल्या 2 मॅचेस बॅटिंग होत नाही. हां, बरोबर. दिवसाचे खेळ झाल्यामुळे आता नाईट मध्ये कसा खेळावा आहे बरोबर. आमच्यासाठी लाईटचा काय विषय येत नाही तेवढं. आमच्यासाठी पण ह्यो एक नवीन अनुभव आहे आणि ह्यो अनुभव आमका संजयजी देसाई यांच्या मार्फत भेटलो. तर त्यांचे आणि त्यांच्या वाडीतल्यांचे मंडळाचे सगळ्यांचे माझ्यातर्फे पण आभार. तर झाला हे होते राजा सावंत. हो, आणि मेन म्हणजे कासार्डे गाव वाडी मर्यादित नाईट स्पर्धा भरवणं म्हणजे ही एक खाऊ गोष्ट नाही, ही लय मोठी गोष्ट आहे. हा, हे आश्चर्य आमच्यासाठी एक जत्रा आणि एक पर्वणी. षटकार मारला दर्शनने. चला, फलंदाज दर्शन 25 धावा त्या धावफलकावर. सुरुवातीचे 2 सामने झाले. कॅच उडाली. स्कोरिंग टोटल चेस होऊ शकला नाही. कॅच घेतला दर्शन आउट. काय म्हणणार तुमचा स्पर्धेबद्दल? तुमचा काय म्हणणार? काय वाटतं स्पर्धेबद्दल? हा, तुमची मॅच कधी आहे? ह्याच्यानंतर. ओके, बेस्ट ऑफ लक तुमका सगळ्यांका.
षटकार चौकारांचा तर आपल्यासोबत आता दिवाकर पवार हे सर आहेत आमच्या कासाडे कॉलेजला. तर आपण त्यांना विचारूया या डे नाईटच क्रिकेट स्पर्धा, तर त्या स्पर्धेबद्दल आपण त्यांना विचारूया. तर सर, ह्या स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे आणि काय वाटतं तुमका? नक्कीच गुरु, चांगली स्पर्धा संजय देसाई साहेबांनी इकडे राबवली आणि सगळ्या खेळाडूंची आणि सगळे सदस्य जे आहेत त्यांच्या मंडळात, त्यानंतर गावात आपले खेळणारे सर्व खेळाडू आहेत, तुम्ही पण त्याच्यामध्ये आहात. या सगळ्यांनी चांगली मेहनत करून एक चांगली जी दिमागदार स्पर्धा आहे ती आपल्यासमोर आणली. पण माझा एक प्रश्न तुला असा आहे की तुझी जी टीम बनवली याच्या आधी कधी दिसली नाही. 4 बॉलर जे आहेत ते अतिशय सुंदर आहे, ते बनवली कुठचे ते कळले पाहिजेत. ह्याच स्पर्धेसाठी ती बनवली. छान एकदम. आता ते तो सेटअप लावला, तो एकाला तिकडून तू पुढे बोलवलं आणि कॅच उडाली, ते मी बघितलं. ओके धन्यवाद. तू मार्क केलंस त्याबद्दल तुझं मी आभारी आहे. होता, तू त्याला बोलवलं आणि तो 10 पावलं पुढे येऊन कॅच. ओके धन्यवाद. काय म्हणता गाईज बैल्स? अरे यो बो सापावालो. जाऊया राबू. हा, मी काय म्हणतोय, आता माझ्यासोबत भरत हा, तर भरत पण आपण विचारूया या स्पर्धेबद्दल. तुका नेमका ह्या स्पर्धेबद्दल काय वाटतं? माका असं जर वाटतं देसाईनी भरलानी ही टीम, हा ही स्पर्धा गाव मर्यादित, हा ही लय भारी ना. हो, धन्यवाद. प्रमोद शेट्टी बुवा का ना, तर काहीतरी येऊ हे बसला. हा नाही, टोळतो. हा, तुमका या स्पर्धेबद्दल काय वाटतं? आमच्या स्पर्धेबद्दल काय म्हणा, आपली टीम आणि भोगले टीम, भोगलेवाडी आहे ना. हा भोगले पार्कवाडी. भोगले पार्कवाडी. आणि जिकत कोण? साई स्पोर्ट. 100% नक्की गॅरंटी आम्हाला आत्मविश्वास आणि वाळवे आमचे कोच तुमच्या डोळ्यात पाणी इला. 25 रन झाले, कमी झाले. तुमच्या डोळ्यात पाणी इला. 25 रन झाले पण वाईट वाटतं. असा पैसे गोलंदाजी करावी आहे. संघ कर्णधारांनी विश्वास ठेवला आहे दर्शनवरती. विश्वास देखील सांगता की लावावं लागणार दर्शनला. काय नाही यावेळी समोर बाळा, तुझा ह्या स्पर्धेबद्दल काय मत आहे? अतिशय चांगलं नियोजन. अगदी म्हणजे कासारड्या गावातील छोट्या मोठ्या जशी उत्तर गावठी स्पर्धा ते मोठे व्यावसायिक खेळाडू आले. पण संजय देसाई असतील, शुभम देसाईंच्या माध्यमातून आपल्या कासारड्या गावातील छोट्या खेळाडूंना या स्पर्धेनिमित्त संधी मिळाली. अतिशय चांगलं नियोजन. ओके धन्यवाद. हा, तू काय स्पर्धेबद्दल काय वाटतं? एक नंबर आमच्या स्पर्धा इकडच्या जबरदस्त. कसं म्हणजे तुमका काय वाटतं नेमका? एक नंबर बस, बाकी काय नाही. ओके. यावेळी साखरेकर चेंडू पळून पैशाचा प्रयत्न मदत चेंडू मात्र इष्टरेषेच्या भूतीत चुकून झालाय. कधी मॅच? इकडे जाऊया विकास पाताडे, द गेम चेंजर, यांका पण विचारूया या स्पर्धेबद्दल याचा काय मत आहे. विकास, काय वाटतं तुका एकूणच स्पर्धेबद्दल? आमचा जरा मॅच हडल चालू आहे. ओके, चालेल ना, काय विषय नाही ना. चालेल असं काय नाही विषय. मी ते प्रतिक्रिया घेऊ शकतो. ओके धन्यवाद. ओके, बेस्ट ऑफ लक तुमका सगळ्यांका. उत्कृष्ट नियोजन आणि कासारड्यातील प्रत्येक खेळाडूसाठी एक व्यासपीठ, टाइम अचीवमेंट आहे ही. आमच्यासाठी म्हणजे ही एकमेव जत्रा, हा एक पर्वणी. तुम्ही शिकलास ना? आम्ही जिंकला. आता अमोल जमदाडे आहेत, ह्यांका पण विचारूया स्पर्धेबद्दल ह्यांका काय वाटतं, आपण विचारूया. अमोल, ह्या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर कासारडे गावामध्ये पहिल्यांदाच नाग सावंतवाडी क्रीडा मंडळाच्या वतीने खूप चांगला उपक्रम राबवला गेला आहे. कासारडे गावातील आमचे जे सगळे खेळाडू आहेत
त्यांना खेळण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे डे नाईटचा अनुभव आपण आजपर्यंत डे नाईटच्या स्पर्धा फक्त यूट्यूबच्या माध्यमातूनच पाहिल्या किंवा बघितल्या, परंतु ही स्पर्धा आज प्रत्यक्ष खेळण्याची संधी आमच्या कासाटे गावातील सगळ्या खेळाडूंना मिळते आणि याचं संपूर्ण श्रेय नाग सावंतवाडी क्रीडा मंडळाला देसाई संजयजी देसाई साहेब असतील, अतुल सावंत असतील आणि इतर सर्व सहकारी असतील यांनी खूप चांगलं नियोजन आणि आयोजन केलं आहे आणि या सगळ्या आयोजनाला कासाटे गावातील सगळ्या दानशील व्यक्तिमत्वांनी सहकार्य केलं आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्यामधून कासाटे गावच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम डे नाईटचं आयोजन गावासाठी होतं आणि या अगोदर जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने नाईटची टुर्नामेंट देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर कासाटे गावामध्ये ही दुसऱ्यांदा नाईटची स्पर्धा मिळते. या स्पर्धेला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि खूप चांगलं आयोजन, मला स्पर्धा खूप आवडली. ओके, धन्यवाद. स्पर्धेबद्दल 2 शब्द. हे 1 नंबर स्पर्धा भरवली आहे सरपंचांनी संजय देसाई. 1 नंबर म्हणजे आपल्या वाडीसाठी कासाटे गावासाठी 1 नंबर गाव मर्यादित भरवलेली स्पर्धा. तुला काय वाटतं? एकदम उत्तम आयोजन झालेला. म्हणजे हे नाईटला तुका खेळ भेटणार त्याच्याबद्दल तुझा म्हणजे किती उत्सुक असतो? भरपूर उत्सुक आहे, त्यासाठी आमका जिंकणं महत्वाचा. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. स्वप्नील 2 शब्द. नाग सावंतवाडी आज हा क्रिकेटचा जो रणसंग्राम, हा आमच्या कासाटे गावाची जत्रा. बरोबर, कासाडेतील सगळ्या खेळाडूंसाठी मेजवानी आहे नाईटला खेळायची आणि आता आमची मॅच आहे तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. कधी मॅच आहे तुमची? आता जस्ट चालू होणार आहे. ओके. चांगली स्पर्धा भरवली आहे लोकांनी, म्हणजे पहिलाच नाईट स्पर्धा भरवली आहे म्हणजे संजय देसाई यांचं खूप म्हणजे अभिनंदन त्यांच्या मंडळाचं पण. तुमका पण बेस्ट ऑफ लक तुमच्या मॅचसाठी. ओके, धन्यवाद. चला आम्ही जाऊया पुढे. सत्यवान तावडे वर्गमित्र काय म्हणतं? बरं ना, हे माझं वर्गमित्र आमच्या बॅचचो टॉपर. हा अरे कोण? आचिरण्यावर ना, आचिरण्यावर नाहीला. हा सुटली कॅच. यांका पण वाटतं असं ना की आपल्या गावात पण मॅच होवी. कोण आहे इकडे? एका काय वाकोवरला काय समजा काय करता देव जाणे. व्हिडिओ कॉल चालू. काय म्हणतात? मी खुळो माणूस ना जग बदलता आणि खुळ्या लोकांचा इतिहास ना शाणे वाचतो. साठमोड करी सगळं इलेच वाटतं. मॅच बघू. अरे काय म्हणतास? खेळ कास की? होय खेळ कास की? पण त्यांचा ड्रेस वेगळं तुमचं ड्रेस वेगळं काय? बाहेर ना सपोर्ट. ओके. मनोज साळुंके आपण येत काय केलं म्हणा. स्पर्धेबद्दल 2 शब्द. व्यवस्थित आहे त्यांचं आयोजन व्यवस्थित आहे आणि आम्ही भरपूर खूप जण सर्वजण आनंद घेतोय. 1 नंबर हे बघ आनंद घेतात. नाही तू काय नाही विचारते. हे प्रकाश पटकारे आता माझ्यासोबत आहेत, तर आपण आता एका विचारूया या स्पर्धेबद्दल तुका काय वाटतं? 1 नंबर नियोजन. 1च नंबर. जेवण पण का? मी दाखवलं नाही. हा भारी मजा येता ना. ओके. अरे अजय पातळे, संदेश मुंगेकर. अजय तुका ह्या स्पर्धेबद्दल काय वाटतं? बरं वाटतं. तू काय वाटतं? काय नाही का काय वाटत नाही म्हणजे बघता म्हणजे चांगला वाटतंय का? कॅमेरा. आता आमचे युट्यूबर सुहास तांबे हे भेटलेले आहेत. आपण त्यांना विचारूया. सुहास, या स्पर्धेबद्दल तुझे 2 शब्द. या स्पर्धेमध्ये आपली पार्टिसिपेट केलं आहे. हां, कधी मॅच आहे तुमची? 12 वाजता मॅच आहे. 12 वाजता. नियोजन मस्त केलं आहे. शुभम देसाई, संजय देसाई यांनी. ओके, चला तुमका बेस्ट ऑफ लक सगळ्यांका. एका तुम्ही बघितला माझ्या व्हिडिओ असता तो वाजवीत अँडी बाय.
मंडई ह्यो माणूस इचलकरंजीवरनं मॅच बघितला. होय होय खराच एसटीन. तुका 2-4 शब्द विचारू का तुका या स्पर्धेबद्दल काय वाटतं? नाही फक्त तो मॅच भाऊ केलो ते का स्पर्धेबद्दल फक्त भाऊ केलो. ही मॅच आणि हो या फक्त बघता मॅच बाकी काय हसता. जेवलं किती खालं? एकदाच लोणचा किती वेळा घेतलं? एकदाच बरा होता. नाही हो माझ्या पाठीमागे होतो तिकडे किपरच्या पाठीमागे. ह्या स्पर्धेबद्दल तुमका काय वाटतं? स्पर्धेबद्दल एकदम उत्तम स्पर्धा राबवली आहे. मी पांढरा नाही होणार काळ्याचो काळ. बरोबर ते का सांग तू काळ करू तुझा तोंड काळा करू. हा तुझा तोंड तू काळा कर म्हणता. काय झाला बॉल डॉट गेलो. आमका समजणार हा. अरे ट्रेकर मॅन भाई बताडे अरे संघ हारताना पण देखील पाहिलं आहे. या सामन्यात काय घडणार आहे हे पाहावं लागेल. पाहायला मिळत आहे. फुल टोल वसूल केलाय. चिरूला भिरकवलंय. सोने बाउंड्रीच्या बाहेर फलंदाज अंकित तेंडुलकरच्या बॅटमधून संजीवनी चौकार. तुमका या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. स्पर्धेबद्दल कासारडे गावामध्ये जे आपल्या ज्या विचारातून माध्यमातून जी टुर्नामेंट भरलेली आहे ती यशस्वी आणि पुढच्या भावी पिढी हे अनमोलाचं सहकार्य आहे. आणि ह्याही पुढे तुम्ही असं मोठ्या उत्सवाने असा हे मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी तुम्ही प्रत्येक गावोगावी प्रत्येक वाडोवाडी असे टुर्नामेंट व्हावे अशी आमची एक विनंती आहे. ओके धन्यवाद. समीकरण बदललंय. 9 चेंडूंचा शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. माझी उपसरपंच दारू हा हे बघ पेशंट संजयजी देसाई साहेबांच्या शुभाशय या ठिकाणी मुख्य अतिथी स्वागत होत आहे. प्रमुख मान्यवरांची मांडणी आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान. गणेश कोल्हे आपला विनंती आहे. क्षेत्राचे स्वीकारलंय फलंदाजी तयार खेळायचे आहे. सातावडी क्रिकेट टीम सांगितलं होतं की आपण पाहतोय 21 धावा धावपलिकेवर ते समीकरण बदलले आहे. अजून देखील 5 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चेंडू पाहायला भेटलाय. उलटा चेंडूला षटकार भेटलाय. चेंडूला भिरकवलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकाराने सामना संपवलाय. सामना आपल्या खिशात टाकलाय. हा विजयाचा षटकार फलंदाज अंकित तेंडुलकरच्या बॅटमधून आलाय आणि सामन्यात विजय प्राप्त केलाय. एकदम समाधान वाटला. सामना विजयाचा मान मिळवलाय अंकित तेंडुलकर. कसं वाटतं तुका? मी तू खेळस तुका कसा वाटता? माका खूप बरा वाटता. बघ आमका पण खेळ बरा वाटला. आता पुढच्या मॅचचा निकाल काय हा तुमचा? तो आता निकाल उद्या लागणार. उद्या आज नाही. या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. हा निशांत लाड सांगणार. मग तुका विचारलंय मी तो सांगित ना आपला. नियोजन 1 नंबर हा कडक असा 1 नंबर आज नाही करायचो देसाई साहेबांचो आपल्या या पंचक्रोशीत गाव मर्यादित म्हणजे आमच्यासाठी ती एक मोठी जत्रा. एक आमच्यासाठी एक मेमरी आहे. मेमरी ही परत कधी येत सांगू शकत नाही. बरोबर ना? धन्यवाद दावा. असा काय वाटतं आणि कसा झाला? नाही आता बाकी काय नाही. मुख्य स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान केला जातो.
सामन्याचे सामनावीर मॅन ऑफ द मानकरी अंकित चिंचणकर. नेक्स्ट मॅच लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. प्रगती 1 मध्ये सातमोडे क्रिकेट टीम आणि त्याच्या समोर घंटिका जुळली गेली आहे गणेश क्रीडा मंडळ भंडवडी क्रिकेट टीमची. नेमकं सामन्याच्या आतमध्ये काय करणार आहे, नेमकं कोणता संघ बाजी मारणार आहे हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर जोडले जातात माझे मार्गदर्शक प्रदीप चिंचणकर सर. तत्पूर्वी मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. या नागसोदोडी क्रीडा नगरीमधून या नाईट फोरम क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवणार आहोत. धन्यवाद. अरे तू हस, तुम्ही म्हणला PI गावचे पोलीस पाटील. इतकाच अतिशय आनंद वाटला की संजय देसाई यांनी गावात स्पर्धा भरून गावातल्याच खेळाडूंना जे समाधान व्यक्त करून दिले त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटला. ओके, धन्यवाद. मला असं वाटतं की बाहेरचे लोक गोव्या पडण्यावर खेळण्यापेक्षा आपल्या गावात बरोबर आहे, तुमचं मत एकदम बरोबर आहे, चांगला. म्हणजे त्याच्यामुळे अतिशय आनंद वाटला मला. ओके, धन्यवाद धन्यवाद. चला, जेवलास तुम्ही? नमस्कार, सहर्ष स्वागत. कासर्डे नाग सावंतवाडी आयोजित या स्पर्धेबद्दल 2 शब्द काय म्हणतात, काय वाटला? या स्पर्धेची पहिली रचने आपण अनुभवतोय. या मैदानावरती अर्धा सामना क्रमांक पुढील सुरू होतोय. प्रगती युवक साटमोडे विपक्ष गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी प्रगती युवक साटमोडे क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे. येणार ना, मी येणार. अंपायर परत भेटूच नाही ना. काय तुमका या स्पर्धेबद्दल काय वाटतं? मस्त, एकदम एन्जॉय. कसं वाटतं, म्हणजे भारी वाटतं ना? जेवलास? आता आपण ह्यांका विचारूया. आता ह्यांच्याच वाडीत ही स्पर्धा हरवल्यावर आम्हालाच प्रश्न विचारतात कसा आता मीच पडले प्यायचा. प्रगती युवक साटमोडे आपला खेळाडू कॉम्प्लेक्स मध्ये पाठवा. परत आता दुसरी A ग्रुपची स्पर्धा संपल्यावर. ओके, येते नंतर येते. आता ह्यो प्रश्न तुमका विचारणं चुकीचा, तरी पण ह्या आयोजनाबद्दल तुमचा काय म्हणणं? या आयोजनाबद्दल आमका चांगला महत्वाचा म्हणजे पूर्ण असा चांगला वाटता बघा. आणि ह्या आमच्या वाडीत असल्यामुळे आमका चांगला म्हणजे कसा मस्त बघा, कसा वाटता बघा बघू. वातावरण एकदम बरं, वातावरण पण चांगला, थंडीचं पण काय नाही. आम्ही तुम्ही भाव तुमका माहिती असतात ही आमची मंडळी. आणि आता आमची मॅच चालू असा ही समोरची मारणार आहे आमका माहिती आहे. नवीन बॅटर नंबर 3 बॅटर नंदकुमार. गाडी बघा किती लागली होती. विकेटचा पतन सौरभ बॅक टू द पवेलियन. आता चौकारानंतर दर्जेदार वापसी. अनुभव प्राप्त गोलंदाज सुदेश कांसे. अजूनही 27 ची गरज. 14 चेंडूंचं थ्रो बाकी. जशी वाळू मुठीत पकडल्यानंतर वाळू हळूहळू हातातला निष्ठान जाता, अगदी तसे चेंडू हातातला निष्ठान जाताना दिसतले. जा काय करतो का उरलेल्या 14 चेंडूत आणखी दर्जेदार चेंडू. दीपेश कांसे अगदी गोलंदाजी करताना महारत असेल. इन स्विंग आउट स्विंग मध्ये महारत, म्हणजे ज्यासाठी चेंडू बोटाने गुदगुली केली त्याच्या विरुद्ध बाजू अगदी चेंडू पूस बदलताना चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि हृदयाची खांबे करणारा हा सामना पाहायला मिळतोय. त्यांच्या वाडीचा संघ जेवला जेवणाची लाईन आहे, जेवणाची लाईन आहे. हे मंडळाचे कार्यकर्ते पण लाईनीत मानू गावा मंडळाचे कार्यकर्ते लाईनीत मानू गावा. त्यांनी एक आदर्श घालून दिलेलो आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता बोला आणि आमका भात वाडा अक्का. चला बरोबर चलो क्रिकेटच्या टुर्नामेंटला जेवण जराशी डाळ. हा
ओ हो हो भाजी 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 वाडा वाढपी बघा पकडले पकडले दोनचा वाडा जरा प्लेट जरा पकडायला मदत करा ठेवा इथे जरा प्लेट ओके थँक्यू मॅडमांचं शब्दस्मरणी शब्दपुष्पांनी आपल्या मनपूर्वक स्वागत करत विनंती आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात स्थानापन्न होत या स्पर्धेचा आस्वाद लुटावा into the final into the final 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 into the final आम्ही खरोखर आनंदी आहोत पहिल्या नाईट स्पर्धेमध्ये आम्ही प्रथम फायनलला गेलो आहोत मॅचमध्ये टर्निंग पॉईंट एक नो बॉल पडले चौकार गेलो ना तो टर्निंग पॉईंट आपण चहा भरला होता आपण गणे कसं वाटतं तुका हरण्याच्या कगारवर होता 2 ओव्हर नाही पहिली ओव्हर हो 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 तुझी पण बॅटिंग भारीच झाली तुका म्हणजे ही पहिलीच नाईटची स्पर्धा आणि पहिल्या नाईटच्या स्पर्धेत तू फायनलला गेलस त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं पहिलीच आणि माझी अशी इच्छा की फायनल मी मारा नाही आमची अशी इच्छा म्हणजे इच्छाच नाही आमका माहित होता की तूच मारणार विषय सोड मॅच माझ्यासाठी एक मिस्टर मॅच अशी आहे की म्हणजे आठवणीत राहण्यासारखी आहे आणि पहिलीच टुर्नामेंट पहिली मारावी पहिली जो मारतो त्याला सगळं बरोबर बरोबर चंद्रार पहिलो जाणारा माणूस नील आर्मस्ट्रॉंग दुसरं गेलो त्या कोणी विचारला नाही हा सेमी काय आता मुख्य व्यासपीठावरती आपण स्वागत करत आहोत हे स्टार्टिंग एवढी चांगली करून तुम्ही कसे काय हरलात अमोल 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 काय म्हणणार तुझ्या मॅच बद्दल जबरदस्त झाली पण आमच्या खेळाडूंनी संयम नव्हता त्यामुळे धावा होऊनही आम्ही स्वतःहून हरलेले आहोत त्यामुळे खेळाडूंनी संयम ठेवला पाहिजे आणि मॅच चालवली पाहिजे ओके धन्यवाद चांगली गेली होती आणि आरामात खेळायची 2025 चा मेगा फायनलचा क्षण आपल्या हृदयाच्या कप्पीमध्ये साठवण्यासाठी आपण सगळे जण जमलेलो आहोत सज्ज होऊयात या विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कासाडे गावच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम रात्रकालीन क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ नाग सावंतवाडी आयोजित भव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2025 चं पहिलं पर्व यातच आलं सर्व एका जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा आमचे सगळे सन्माननीय मान्यवर दोन्ही संघांचे खेळाडू स्पायरोच्या साथीने टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मुख्य खेळपट्टीच्या दिशेने रवाना होत आहेत आणि दोन्ही संघांना आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने स्पर्धा कमिटीच्या वतीने आम्ही मनपूर्वक शुभेच्छा कळवतो आहोत चषकाचा फोटो देखील आमच्या मान्यवरांच्या समवेत घेतला जाईल दोन्ही संघांचे खेळाडू सज्ज झालेत सामना कोण जिंकणार आहे याची चर्चा देखील चालू झाली आहे काही जणांनी तर एकमेकांसोबत पीठ देखील लावलेत काही समर्थक आहेत ते गणेश कृपा बंदवाडी संघ सामना जिंकेल असा अंदाज वर्तवत आहेत आणि काही समर्थक आहेत ते नाग सावंतवाडी क्रिकेट संघ हा सामना जिंकेल असा अंदाज लावत आहेत मात्र तुमच्या या अनुमानाला तुमच्या या अंदाजाला यश येईल की नाही ते आपल्याला पाहायचंय फोटो सेक्शन होतंय आणि हीच गोड आठवण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी आमचे फोटोग्राफर पप्या सावंत त्याच पद्धतीने युट्यूबर आमचे गुरु पाताडे नवडा तोरसकर तुमची ही सुंदर छबी आपल्या संजयजी देसाई साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य आपले सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आणि ज्यांच्या कुशल नियोजनामधून आपण हा रणसंग्राम संपन्न करतो आहोत नाणेफेकीचा कौल जिंकलाय गणेश कृपा बंदवाडी क्रिकेट टीमने नाणेफेकी जिंकत काय निर्णय घेतील याकडे देखील प्रेक्षकांचं लक्ष लागले शेवटची लढत आहे याचसाठी गेला होता टास शेवटचा क्षण गोड व्हावा आपल्या आयुष्याचा शेवटही असाच गोड व्हावा ही सगळ्यांची इच्छा असते त्यामुळे एका कवीने एक सुंदर वाक्य सांगितलंय घ्यावा निरोप ऐसा की गाव हळहळावे तुमचं मोठ्या संख्येने उपस्थित झाले मी एका स्क्रीनवरती आपण ही छबी पाहतोय हे आपण आजपर्यंत पाहिलंय आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहोत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यात कासाडे गावामध्ये रंगलाय
डे नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा हा थरार संजय देसाई साहेब, अतुलजी सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नाग सावंतवाडी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कासार्डे गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका गावासाठी होणारी ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. आणि त्या स्पर्धेचा मेगा फायनलचा थरार काही क्षणातच सुरू होईल. त्यासाठी जी पूर्वतयारी देखील चालू आहे. खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यावे लागतील. संजय देसाई साहेब असतील, अतुलजी सावंत असतील, खूप चांगलं नियोजन आणि आयोजन त्यांच्या माध्यमातून झालंय. आणि या स्पर्धेचा घटक होण्याची संधी देखील त्यांनी आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद. तर तुम्ही बघताय कासार्डे गावाच्या इतिहासामधली सगळ्यात पहिली एका गावासाठी होणारी डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट. बंडवाडी क्रिकेट टीमचा अर्थातच फलंदाजीची संधी येईल नाग सावंतवाडी क्रिकेट टीमला. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर नाग सावंतवाडी क्रिकेट टीम कशा पद्धतीचं प्रदर्शन करेल हे देखील आपल्याला पाहायचं. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्यायची आहे, अजिबात वेळ घेऊ नका. गणेश कोलते अँड टीम, विद्याधर नकाशे लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट टीमच्या विरोधात नाग सावंतवाडी क्रिकेट टीमला. शुभम देसाईच्या खेळावरती सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याच पद्धतीने अतुल यरम हे 2 खेळाडू आहेत. गणेश पाटील एक पाऊल मागे राहिल्यामुळे सगळं हे पुढचं रामायण घडवून आणतंय. सामन्याला सुरुवात होते. आमच्या ऑफिशियल मैदानामध्ये जबाबदारी नाग सावंतवाडी क्रिकेट टीमला येते बॅटिंग. चला दोन्ही संघ सामना स्टार्ट करायचा आहे. आमचे ऑफिशियल अमोलजी मेस्त्री देवगड, राजू वांगणकर तळेरे आणि दोन्ही मातबर संघांची ग्रंथिका सलामीची बिनीची जोडी, सर्जा राजाची जोडी मैदानामध्ये चालली आहे. शुभम देसाईच्या साथीला फलंदाजीसाठी संदीप वंजारे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आपण पाहतोय. आणि निजी कोड्यातलं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती. डगआउट. पाच षटकांची त्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा देखील वाढली आहे, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सामना कोण जिंकणार आहे? एका बाजूला घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा एक वेगळा दबाव आहे नाग सावंतवाडी क्रिकेट टीमवरती, आणि दुसऱ्या बाजूला बंडवाडी क्रिकेट टीमवरती देखील तितकाच दबाव आहे. कारण घरच्या मैदानावरती समोरचा संघ खेळतोय, त्यामुळे त्या संघाचा सपोर्ट जास्त आहे, सपोर्ट स्टाफ जास्त आहे, त्याचे समर्थक जास्त आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करा दोन्ही संघांना पुन्हा एकदा नाग सावंतवाडी क्रीडा मंडळाच्या वतीने आणि मनापासून शुभेच्छा देण्यात येईल. अंतिम लढतीसाठी काउंटडाऊन होईल आणि त्यानंतर पहिला सामना होईल. नाग सावंतवाडी क्रिकेट टुर्नामेंट 2025 लाईव्ह, नाग सावंतवाडी क्रिकेट स्पर्धा 2025 4, नाग सावंतवाडी क्रिकेट टुर्नामेंट 2025 3, नाग सावंतवाडी क्रिकेट टुर्नामेंट 2025 2, नाग सावंतवाडी क्रिकेट टुर्नामेंट 2025 1 and let's play. चला जोरदार टाइम सामना करूया नाग सावंतवाडी क्रिकेट टुर्नामेंटच्या आयोजन कमिटीसाठी. आपल्या प्रथम आदित्य पाटील संस्थेच्या खेळाची चालले शॉट गेली की लक्ष्मी आयोजित केलं. तुम्ही जेवढी पद्धती केली क्रिकेट पुढील कालावधी आहे. भूल से सागर बनताय की आपण मोठ्या पट्ट्याच्या आहारी जातो आणि आपल्या संघाला पराभूत व्हावं लागतं. नसल्या या कॅप्टनचा पोस्ट करायचं जे काही करण्याचा प्रयत्न फसला. आदित्य पाटीलचा जबरदस्त बॉल आपण पाहिलाय. बाकी याच्या बाकी संदीपला ब्लिक करणारा काही प्रश्न विचारणारा चेंडू आदित्यच्या माध्यमातून आपण पाहिलाय. या चेंडूवरती उत्तर नाहीये. चेंडू डॉट गेलाय. शुभमच्या प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. नितीश शेलारच्या माध्यमातून आपण त्याचा बॉल फटका फसला. लक्ष्मण आडरेकरच्या गोडीमध्ये संदीप वंजारे आउट. हे संघाला शून्याची बॅट डोक्यावरती घेऊन शून्याचा चष्मा घालून संदीप वंजारे बॅटमध्ये जमले. पहिला धक्का शून्याच्या वतीने ठोकले. ज्यांनी कबड्डी क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र तो आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली खेळी केली. यावेळेला फसला फटका. आल्या बॉलनी माघारी प्रत्यावर लागेल. आदित्य पाताडीची दुसरी विकेट. मैदानामध्ये आला फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. आदित्य पाताडेने हॅट्रिक घेतली तर ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाताडे यांच्याकडून 500 रुपये, रवी राणे यांच्याकडून देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज मिळेल. आदित्य पाताडेला हॅट्रिक वरती आपला आदित्य त्यांनी पहिल्याच्या सामन्यामध्ये थोडासा मागणा ठरला, पण ती कमतरता अंतिम फेरीमध्ये त्यांनी भरून काढली आहे असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत 3-4 चेंडू टाकले, फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि नाग सावंतवाडी क्रिकेट टीमचे 2 आघाडीचे मोहरे डान्स नाही करू शकत. आदित्यचा पुढचा बॉल हॅट्रिक बॉल. आपण त्याचा पूल करायचा प्रयत्न आपण पाहतोय.
पुन्हा एकदा खेळीचे सातत्याने प्रयत्न होत आपलं लेख दरम्यान जातोय एक साऊथच्या हातामध्ये पाठ विचार गणी मॅच चालू बऱ्याच कालावधीनंतर शुभम देसाई साईकला तयार सेमीफायनलच्या लढतीत लय लांब बसलास आपण पाहतोय उत्साहाचे बिगुल वाजले चेंडू भिरकवलाय लांब सीमारेषेच्या बाहेर चॅम्पियन बनतोय गणेश कृपा पंतवाडी क्रिकेट संघ या सामन्यामध्ये पहिल्या पर्वाचा विजेता संघ क्रिकेटचा खेळ आहे हिम्मतवाला श्री गणेश देवाच्या आशीर्वादानं नावलंय फेमस झाला श्री गणेश क्रीडा मंडळ बंडवाडीवाला 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 नक्कीच आज गणेश बंडवाडी क्रिकेट संघ चॅम्पियन बनतोय बंडवाडीमध्ये नक्कीच आजच्या रात्री होईल चॅम्पियन बनतोय गणेश बंडवाडी क्रिकेट संघ येस डीजे कासारडे गावात बोलबाला क्रिकेटचा खेळ आहे हिम्मतवाला श्री गणेश देवाच्या आशीर्वादानं नावलंय फेमस झाला श्री गणेश क्रीडा मंडळ बंडवाडीवाला 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 विद्याधर नकाशे कर्णधार बॅट्समन आहे तो धडाकेबाज बॅट्समन आहे तो धडाकेबाज बॅट्समन आहे तो धडाकेबाज गणेश कोणते सिक्सर किंग त्याचा बॅटिंगवर आहे नाच त्याचा बॅटिंगवर आहे नाच त्याचा बॅटिंगवर आहे नाच सुहास नकाशेच्या बॉलिंगचा नाव झाला संकेत पाताडेने दांडा गुल केला श्री गणेश देवाच्या आशीर्वादानं नावलंय फेमस झाला श्री गणेश क्रीडा मंडळ बंडवाडीवाला 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 आदित्य पाताडे भालचंद्र पाताडे लय डेंजर ऑलराऊंडर लय डेंजर ऑलराऊंडर लय डेंजर ऑलराऊंडर लक्ष्मण आडिवरेकर सूरज पाताडे आहे बॅट्समन एक नंबर आहे बॅट्समन एक नंबर आहे बॅट्समन एक नंबर बाळू नारकर विकेट कीपर बला राजू पाताडे समालोचक बला सुभाष नकाशे समालोचक त्यांच्या आहे सदा संगतीला श्री गणेश क्रीडा मंडळ बंडवाडीवाला 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 राजू आडिवरेकर किशोर आडिवरेकर आहे तुम्ही ऑलराऊंडर तुम्ही ऑलराऊंडर आहे तुम्ही ऑलराऊंडर गोट्या आडिवरेकर मयूर नारकर मारती लांब लांब ते षटक सागर बंड अनंत पताडे बॉलर भारी हुकमी सारे श्री गणेश देवाच्या आशीर्वादानं नावलंय फेमस झाला श्री गणेश क्रीडा मंडळ बंडवाडीवाला 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 कासारडे गावात बोलबाला क्रिकेटचा खेळ आहे हिम्मतवाला श्री गणेश देवाच्या आशीर्वादानं नावलंय फेमस झाला श्री गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी